नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. मंडळी नमस्कार. आता आजचा जो आपला विषय आहे तो व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत किंवा तूर व्यवस्थापन. आपण याला व्हाईट गोल्ड पॅटर्न व्यवस्थापन किंवा व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत असं नाव काय दिले, याचं कारण आहे की मागच्या जवळपास 5-6 वर्षापासून आम्ही तुरीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत होतो. 10 वर्षापासून प्रयोग करत होतो आणि 5-6 वर्षापूर्वी आम्ही या निष्कर्षावर आलो की तुरीची जर आपण लागवड पद्धत बदलली आणि काही विशिष्ट बाबी, विरळणी आहे, शेंडे खुडणे आहे आणि 3 फवारे आहे, असं जर आपण केलं तर जे पारंपरिक उत्पादन आपण घेतो त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट तुरीचं उत्पादन वाढू शकतं. आणि मग आम्ही या तूर लागवड पद्धतीला किंवा तूर व्यवस्थापन पद्धतीला व्हाईट गोल्ड पॅटर्न असं नाव दिलं. त्यामुळं आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्टचं नाव त्याला दिलं, व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत. तर आता बघा, मागच्या वर्षी हजारो शेतकऱ्यांनी या पद्धतीनं लागवड केली आणि त्यांना ते फार समाधानी आहेत. त्या शेतकऱ्यांना उत्पादनात खूप मोठी वाढ झाली आणि त्याचा प्रसार व्हावा त्यासाठी आणि जास्तीत जास्त तुरीला उत्पादन यावं शेतकऱ्यांना. कारण हे तूर हे पीक असं आहे की सगळ्यात कमी खर्चाचं पीक आहे, सर्वात कमी उत्पादन खर्च या तुरीला लागतो. एवढं चांगलं पीक आहे, मग हे पिकत का नाही? ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत आमच्या पद्धतीनं लागवड किंवा व्यवस्थापन केलं नाही त्यांना तूर का पिकत नाही, याचं प्रमुख कारण असं आहे, सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण असं आहे की तूर या पिकाला आपण विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशामध्ये मुख्य पिकाचा दर्जा कधी दिलेला नाही. आपलं मुख्य पीक काय? कापूस, लाडकं पीक कापूस, नाही तर मग सोयाबीन. मग तूर कुठं? चला पेरा 6व्या तासावर 7व्या तासावर पेरा किंवा कापसात टाकून द्या, चक्कर होत नाही ज्या शेतात किंवा काहीतरी हलकं शेत आहे किंवा कुठंतरी, असं तुरीला आपलं दुय्यम पिकाचा आपण दर्जा देतो. त्यामुळं सगळ्यात पहिली गोष्ट मला असं वाटते की तूर या पिकाला आपण मुख्य पिकाचा दर्जा द्यावा. मुख्य पिकाचा दर्जा द्यावा म्हणजे काही वेगळं करायची गरज नाही. जेवढे लाड आपण कापसाचे करतो किंवा सोयाबीनचे करतो त्याच्या 25% जरी आपण तुरीमध्ये लक्ष दिलं तरीसुद्धा हे पीक आपल्याला खूप चांगलं उत्पादन देईल, कमी खर्चामध्ये आपल्याला एकरी नफा चांगला मिळून देईल. त्यामुळं मुख्य पीक आपण मिश्र पीक घेत असाल किंवा सोल क्रूप निखळ तूर जरी घेत असाल तरी हे आपलं मुख्य पीक आहे असं समजून कमीत कमी मानसिकता आपली अशी असावी की हे आपलं मुख्य पीक आहे आणि त्या दृष्टीनं मग आपण नियोजन आपण जर केलं तर आपल्याला तिथं नक्कीच हे पीक खूप चांगलं फायद्याचं ठरेल. तर तूर आपली पिकत का नाही? कारण आपण याला दुय्यम पिकाचा दर्जा देतो. तूर पिकत का नाही याचं कारण की आपल्या तुरी आपण जर पाहिलं, समजा सोयाबीन तूर पेरली तर जेवढं सोयाबीन वाढतं तेवढं, म्हणजे 2.5 फुटाचं जर सोयाबीन झालं तर 2.5 फुटापर्यंत तुरीचं नुसतं खोडच असतं, त्याला खाली फांद्या लागतच नाही. किंवा कापसात तूर लावतो आपण, कापसाच्या फवारण्या वेगळ्या, तुरीच्या फवारण्या वेगळ्या. जेव्हा कापसाला पाणी द्यायचं तेव्हा तुरीला गरज नसते. किंवा निखळ लावतो, एक तर दाटणार, नाही तर पतली होणार, नाही तर खूप हे होणार. तर असं आपण ते दुर्लक्षित आहे, आपण त्याला जे टेक्निक आहे ते आपण अवलंब करत नाही. आणि आपल्या तुरीला ज्या पद्धतीनं आपण लावतो, आपला भांग पडतो तुरीचा. फुलोऱ्यावर तूर आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की काय तूर जमली माझी, खूप चांगली आली. पण त्याला फांद्या किती असतात? आपण जर मोजलं तर 10-15 फांद्याच्या वरती त्या आपल्या ज्या पारंपरिक पद्धतीनं तूर लावतो त्याला फक्त 10-15 फांद्या असतात. 5-7 इकडून पडतात, 5-7 इकडून पडतात, त्याचा भांग पडतो आणि असं आपल्याला वाटतं की आपली तूर खूप चांगली जमली आहे. तर मंडळी, तूर उत्पादन घेण्यासाठी सोपा मंत्र मी तुम्हाला सांगतो. तो मंत्र म्हणजे तुरीला फांद्यांची संख्या वाढवा. जेवढी फांद्याची संख्या जास्त असेल तेवढं उत्पादन जास्त येते. हे सरळ गणित आहे. फांद्याची संख्या जेवढी जास्त तेवढं उत्पादन जास्त. मग आता फांद्याची संख्या वाढण्यासाठी जी पारंपरिक पद्धत आहे आपली की सोयाबीन तूर, उडीद तूर किंवा मूग तूर मिश्र पीक पेरत असाल तर आपलं ते सोयाबीन महत्त्वाचं असतं, तूर दुय्यम असतं. मग त्याला फांद्या, सोयाबीन जेवढं वाढतं तोपर्यंत फांद्या येत नाही, त्यामुळं ते तुरीचं पीक 3-4 क्विंटलच्या वरती जात नाही. तर आपल्याला ती पद्धत बदलायची. किंवा निखळ तूर लावली तर त्यातसुद्धा आपण दाटवाट पेरून देणार. किंवा एका जागी कापसात तूर लावली तर 5-5, 7-7, 8-8 दाणे टाकणार. तर हे सगळं
याच्यामुळं फांद्याची संख्या घटते किंवा फांद्या वाढत नाही. जर आपल्याला फांद्याची संख्या वाढवायची असेल तर आपल्याला लागवड पद्धतीमध्ये बदल करावा लागेल. आता सध्या जी लागवड करतो आपण, एक तर मिश्र पीक किंवा कापसातली तूर किंवा निखळ तूर, तर लागवड पद्धतीत बदल केला म्हणजे फांद्याची संख्या वाढेल आणि फांद्याची संख्या वाढली म्हणजे उत्पादन आपलं निश्चित वाढेल. आपण ज्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं तूर लावतो त्यात 10, 15, 20च्या वरती फांदे येत नाही. पण मी सांगतो त्या पद्धतीनं जर आपण तूर लावली तर तुमच्या तुरीला 100पेक्षा जास्त सहज फांद्या येतील आणि ते सिद्ध मी करून दाखवतो आत्ताच या कार्यक्रमामध्ये. आपल्याला फांद्याची संख्या कशी वाढू शकते, जेवढी फांद्याची संख्या जास्त तेवढं उत्पादन जास्त, हे आपण तुरीमध्ये लक्षात ठेवा. आता बघा, ही जे पद्धत आम्ही सांगतोय हे बघा, कोणतीही गोष्ट आपण जेव्हा पहिल्या वेळेस करतो, सगळं जग एका पद्धतीनं करतं आणि आपण वेगळ्या पद्धतीनं करतो. अशा वेळेस लोक आपल्याला हसतात, लोक आपल्याला नाव ठेवतात आणि आमचे या पद्धतीनं तुरीचं पिकवणारं पीक घेणारे शेतकरी, असे शेतकऱ्यांचे हजारो शेतकऱ्यांचे अनुभव आहे. ज्या गावात पहिल्या वेळेस असं शेतकरी करतात त्याला लोक हसतात, त्याचे घरचे नाव ठेवतात, शेजारी पाजारी त्याला नाव ठेवतात. पण हे सगळे लोक जे नाव ठेवणारे, हसणारे आहेत, ते शेवटी दुसऱ्या वर्षी त्यानं ज्या पद्धतीनं त्या शेतकऱ्यांनी केलं आहे त्याच पद्धतीचा अवलंब करतात. कारण त्यांना एकरी 2, 3, 4 क्विंटल तूर पिकलेली असते आणि या शेतकऱ्यांनी ज्यानं तंतोतंत आपल्या व्हाईट गोल्ड पॅटर्नचा अवलंब केला त्याला 10, 12 क्विंटल, 15 क्विंटल, 18 क्विंटलपर्यंत तूर पिकलेली आहे. पण सुरुवातीला आपण वेगळं करतोय काहीतरी, पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळं केल्यामुळं लोक आपल्याला हसू शकतात. आमचे हजारो शेतकरी आहेत म्हणजे किंवा त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही जसं सांगितलं होते लोक हसतील, तर लोक हसले. वेळ्यात काढतील, वेळ्यात काढलं. तुरीची कुठं विरळणी करत असतात का, अशी कुठं लागवड असते का, शेंडे कुठं खोडत असतात का, हे सगळं म्हणतील. तर हे तुमच्यासोबतही जर तुम्ही पहिल्या वेळेस करत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या वेगळ्या वाटतील, तुम्हाला विरोध होईल. माझे बरेच मित्र आहे, मित्रमंडळी आहे, ते म्हणतात की बुवा हे आम्हाला पटतंय तुम्ही सांगताय ते, पण घरी सांगायला गेलं की ते घरचे वडील म्हणा किंवा काका म्हणा किंवा भाऊ म्हणा ते ऐकत नाही आहे. कारण हे स्वतः राबत नाही आहे, हे कुठंतरी नोकरी किंवा व्यवसाय करतात आणि मग घरचे ते त्या पद्धतीनं ऐकत नाही. कारण ते ऐकत का नाही आहे, कारण त्यांना वर्षानुवर्ष ज्या पद्धतीनं करत आले तेच चांगलं वाटतं. बदल करायचं म्हटलं तर त्यांना रिस्क वाटते, जोखीम वाटते. पण मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की ही पद्धत जी आहे, लागवड पद्धत किंवा सगळं व्यवस्थापन जे आहे, हे काही तुम्हाला प्रयोग करायला मी सांगत नाही. हे प्रूव्ड आहे, प्रूव्हन नॉलेज जे आहे हे हजारो शेतकऱ्यांनी केलेलं आहे, त्यांचं उत्पादन वाढलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगतो. तर बरेच मंडळी मला म्हटली की म्हणजे यावर्षी तर माझे काही मित्र आहेत ते म्हटले की बाबा इतक्या वर्षामध्ये पहिल्या वेळेस तुरीची लागवड म्हणजे या पहिल्या वेळेस शेतीमध्ये शेतीचे पैसे म्हणजे बँकेत जमा झाले, काहीतरी शिल्लक राहिलं, असं पहिलं वर्ष आहे. बरेच शेतकरी म्हटले की बाबा पहिल्या वेळेस शेती फायद्याची झाली आमची. त्यातल्या त्यात जे मोठे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तर फारच हे चांगलं पीक आहे, किंवा छोटे असो मोठे असो सगळ्यांसाठीच हे फायद्याचं पीक आहे, पैसे शिल्लक राहणारं पीक आहे. तर मी परत एकदा सांगू इच्छितो की पहिली वेळ आपली असल्यानंतर बरेच आपल्याला सगळे नाव ठेवतील, पण त्याच्याकडे इग्नोर करा, त्याला दुर्लक्ष करा. त्यांना सांगा की फुलात आल्यानंतर मग तुम्ही बोला आणि या पद्धतीनं आपण आपलं या पद्धतीचा अवलंब करायचा आहे. आता बघा, पहिलं तूर लागवड पद्धत आपल्याला बदलायची आहे. आता तुरीमध्ये 2 पद्धतीनं लागवड होते. एक तर निखळ तूर, निव्वळ तूरच, मग दुसरं कोणतंच पीक नाही त्यात, किंवा मिश्र पीक. मिश्र पीक म्हणजे सोयाबीन तूर किंवा उडीद तूर किंवा मूग तूर किंवा कापूस तूर, हे सुद्धा मिश्र पीकच आहे. कापूस तूर सुद्धा मिश्र पीकच आहे. तर मग आपण जर निखळ तूर लावायची असेल तर मग आपल्याला कोणत्या पद्धतीनं लावायची, तर साधारणतः आपण ज्या जाती शिफारस करतो त्यातली जी पांढरी तूर आहे 711, तर हिच्यामध्ये 2 ओळीतलं अंतर किमान 5 फूट तरी असावं. 6 फूट ठेवलं, भारी जमीन असेल तरी चालेल, पण 5 फूट तरी 2 ओळीत अंतर असावं. जर 1 ओळ पद्धतीनं लागवड करत असाल तर 5 फूट अंतर. 711 पांढरी तूर लवकर येणारी मराठवाड्यामध्ये जी लागते तिच्यासाठी. जर आपण 716 किंवा 736 किंवा तारा, मारुती, आशा यापैकी कुठल्या लाल तुरीच्या जातीची लागवड करत असाल तर 2 ओळीतलं अंतर हे किमान 6 फूट तरी असावं. आणि भारी जमीन असेल तर मग ते अंतर तुम्हाला 7 फूट 8 फूटपर्यंत सुद्धा आपल्याला न्यावं लागू शकतं. सिंगल रो, एकच ओळ जर असेल तर किमान
लवकर येणाऱ्या जातीमध्ये 5 फूट, मध्यम आणि मध्यम उशिरा येणाऱ्या जातीमध्ये किमान 6 फूट ते 7 फूट किंवा 8 फूट सुद्धा ठेवावं लागू शकते. सिंगल ओळ, एकच ओळ. आता याला दुसरा पर्याय आहे, जोडओळ पद्धत. तर जोडओळ पद्धतीमध्ये काय आहे की 2 ओळी लावायच्या आणि 1 ओळ सोडून द्यायची. 2 ओळी लावायच्या, 1 ओळ सोडून द्यायची. मग अशा परिस्थितीमध्ये जर लवकर येणारी जशी 7 ते 11 तूर आहे, तर तुम्ही तिथे समजा मध्यम जमीन असेल तर 3 फुटाचे रेघाट्या किंवा सऱ्या पाडून घ्यायच्या, किंवा आपण काय म्हणू ते रेषा मारून घ्या. 2 लावा आणि 1 सोडून द्या. मध्यम भारी किंवा भारी जमीन असेल तर 7 ते 11 मध्ये तुम्ही 4 फुटाच्या सऱ्या पाडा, 2 लावा आणि 1 सोडून द्या. जर मध्यम जमीन असेल आणि आपल्या ज्या नोटिफाईड व्हरायट्या लाल तुरीच्या आहेत, तर 4 फुटाच्या सऱ्या पाडून घ्या, रेघाट्या पाडून घ्या, 2 लावा आणि 1 सोडून द्या. भारी जमीन, सुपीक जमीन असेल तर 5 फुटाच्या सऱ्या पाडा, त्यातल्या 2 लावा आणि 1 सोडून द्या. 1 मोकळी सोडली म्हणजे मोकळं सोडलेलं ते अंतर जे आहे 5 फुटाचं जर तुम्ही पाडल्या तर 10 फूट अंतर राहील. 4 फुटाचे जर पाडल्या तर 8 फूट अंतर राहील. आणि याच्यामध्ये तुम्हाला मशागत करता येईल, हवा खेळती राहील, सूर्यप्रकाश मिळेल, ट्रॅक्टरनं मशागत करता येईल. सुरुवातीला एखाद दुसरी फवारी ट्रॅक्टरनं सुद्धा करता येईल. आता याच्यामध्ये जोडओळ जी मी सांगितली तुम्हाला 3, 4 किंवा 5 फुटाचं जे आहे, तर त्यात तुमचं जे 1 तास आपण खाली सोडणार आहे, तर त्या तासामध्ये तुम्ही मूग पेरू शकता, उडीद पेरू शकता, सोयाबीन पेरू शकता एका तासामध्ये, किंवा लागवड करू शकता. किंवा 8 फूट अंतर जर सुटलं तर त्याच्यात 3 तास सोयाबीनचे तुमचे 3 फुटात बसतात. 5 फूट अंतर राहते, 2.5 फूट दोन्ही बाजूनं अंतर राहते. आता याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की तुरीच्या फांद्या बुडापासून का निघत नाही पारंपरिक पद्धतीमध्ये. तर याला कारण असं आहे की पारंपरिक पद्धतीमध्ये तुरीच्या खोडाच्या जवळ आपण 1.5 फुटाचा सावा असेल किंवा 18 इंचाचा 22 इंचाचा जर असेल, तर तिथे म्हणजे साधारणतः 2.5 फूट तरी अंतर तुरीच्या खोडापासून सुटलं पाहिजे मोकळं. तेव्हा तूर हे खालून बुडापासून फांद्या करते. किंवा 2.5 फूट तरी किमान अंतर सुटलं म्हणजे तुरीचे आपण शेंडे करू शकतो. त्यामुळं खोडापासून दुसरं पीक जे ते किमान 2.5 फूट अंतरावर, 3 फूट असलं तरी चालेल, पण कमीत कमी 2.5 फूट अंतर तरी असायला पाहिजे. त्यामुळं मग तुम्ही 8 फुटाचा किंवा 10 फुटाचा जो गॅप राहील त्याच्यामध्ये 3 किंवा 4 तास म्हणजे 2.5 फूट खोडापासून अंतर सुटल असं आपण दुसरं काहीतरी पीक घेऊ शकता. म्हणजे मी हे मिश्र पिकामध्ये सांगणार आहे. पण निखळ तुरीमध्ये, कारण 8 फूट अंतर जर तुम्ही सोडलं तर ते खूप जास्त 2 महिन्यापर्यंत तुम्हाला खूप मोठं अंतर सुटल्यासारखं वाटेल, पश्चाताप झाल्यासारखं वाटेल. त्यामुळं मग तुम्ही तिथे एखादं पीक तिथे 1 लाईन म्हणा किंवा 3 लाईन त्याच्या घेऊ शकता. तर हे झालं निखळ तूर. तर या पद्धतीनं आपण आपली लागवड पद्धत. आता हे झालं 2 ओळीतलं अंतर. मग 2 झाडातलं अंतर किती? समजा तुम्ही पेरणी केली किंवा लागवड केली तरी आपल्याला 2 झाडातलं अंतर विरळणी केल्यानंतर हे कमीत कमी 1 फूट पाहिजे. 1 फुटाच्या आत झाड नको, 1 फुटापेक्षा कमी अंतरावर नको, आणि जास्तीत जास्त 2 फूट. कमीत कमी 1 फूट, जास्तीत जास्त 2 फूट. पण लागवड करताना आपल्याला 4-4, 5-5, 6-6 इंचावर एक दाणा लावावा लागेल. कारण काही दाणे उगवणार नाही, काही वानू खातील किंवा काही किडे खातील किंवा काही. तर असं सगळं झाल्यानंतर सुद्धा आपल्याला 2 झाडातलं अंतर 1 ते 2 फूट राहील. असं जास्त झाडं उगवले तर हरकत नाही, उगू द्या त्याला. मग आपल्याला विरळणी करायची. तर विरळणी केल्यानंतर 2 झाडातलं अंतर 1 फूट कमीत कमी आणि जास्तीत जास्त 2 फूट राहील एवढं अंतर ठेवायचं, आणि बाकीची झाडं आपल्याला उपटून टाकायचे. त्यामुळं 4-4, 5-5, 6-6 इंचावर अंदाजे एक दाणा आपण टाकायचा आहे. एका ठिकाणी 4-5 दाणे टाकायचे नाही, कारण जेव्हा विरळणी कराल तेव्हा 4 झाडं जर एकाच ठिकाणी उगवलेले असतील तर तुम्ही 3 झाडं उपटायला गेले तर जे 1 झाड राहिलं त्याचे मुळं एकमेकात गुंतलेले असतील, ते झाड दुखावलं जाईल आणि ते सुद्धा जळून जाईल. त्यामुळं 4-4, 5-5, 6-6 इंचावर एक दाणा आपल्याला टाकायचा, आणि जे काय राहतील त्यातले आपल्याला शिल्लक राहिलेले त्यातले किती ठेवायचे हे विरळणी करताना मी तुम्हाला सांगतो. त्या पद्धतीनं आपल्याला पेरणी करायची असेल तरीसुद्धा तुम्ही पतलं पेरा, म्हणजे 5-5, 6-6 इंचावर एक दाणा पडेल असं. किंवा लागवड जरी करायची असेल तरी लागवड करताना अंदाजे आपलं 4-5 इंचावर, 6 इंचावर, 8 इंचावर दाणे पडले तरी चालेल. तर या पद्धतीनं आपली लागवड करायची. लागवड करून घ्या.
आणि नंतर विरळणी मी तुम्हाला सांगतो पुढच्या ह्याच्यात तशी विरळणी करा. तर 2 झाडातलं अंतर आणि 2 ओळीतलं अंतर मी तुम्हाला सांगितलं किती राहायला पाहिजे. आता मिश्र पीक आहे. तर मिश्र पिकामध्ये मी सांगितलं की जर आपण सोयाबीन तूर पेरताय तर काय होतं, जेवढं सोयाबीन 2.5 फूट वाढलं तर 2.5 फूट तूर वाढेपर्यंत त्याला खालून एकही फांदी नसते, सगळं झाड मोकळं असतं, नुसतं खोडच असतं. मग काय होतं, त्याला 2.5 फुटापर्यंत फांद्या लागल्या नाही, म्हणजे खूप कमी फांद्या लागणार त्याला. 2.5 फुटाच्या वरती किती फांद्या लागणार. तर आपल्याला फांद्या कुठून पाहिजे, बुडापासून पाहिजे, जमिनीपासून पाहिजे. जमिनीपासून 4-6 इंचापासून त्याला फांद्या आलेल्या पाहिजे. मग ह्या फांद्या का लागत नाही पारंपरिक पद्धतीमध्ये, कारण गर्दी होते, अडचण होते, आणि अडचण झाल्यामुळे ते तुरीचं झाड फांद्या करत नाही. मग फांद्या कधी काढेल ते, त्याला जर मोकळी जागा मिळाली तर. शेंडा कधी खुडू शकाल तुम्ही, जर मोकळी जागा असेल तर. सलग जर पेरलं, 1.5 फुटावर जर तुमचं सोयाबीनचा तास असेल किंवा 18 इंचावर, 20 इंचावर, 22 इंचावर असेल तर ते शेंडा खुडला तर ते सोयाबीन त्याला दाबून टाकल, म्हणजे तुरीला वाढूच देणार नाही. त्यामुळं आपण जेव्हा मिश्र पीक पेरतो तेव्हा तुरीच्या खोडापासनं साधारणतः दुसरं पीक सोयाबीनचं असो, उडदाचं असो किंवा मुगाचं असो, हे तुम्हाला किमान 2.5 फूट तरी अंतर सुटलं पाहिजे. 3 फूट सुटलं तरी चालेल. मग यासाठी काय करायचं की जेव्हा आपण सोयाबीन तूर पेरतो तेव्हा मुख्य पीक आपलं तूर आहे हे लक्षात ठेवा. सोयाबीनचे 2 तास कमी झाले प्रत्येक 3-4 तासानंतर काही फरक पडत नाही. 10-15% उत्पादन सोयाबीनचं घटल, पण तुरीचं उत्पादन इथं मात्र आपलं दुप्पट-तिप्पट वाढू शकतं. जे 3-4 क्विंटलवर आहे ते तुम्ही 10 क्विंटल 12 क्विंटलवर जाऊ शकता. तर अशी पेरणी करा की जेणेकरून तुरीच्या दोन्ही बाजूचं, डावीकडचं आणि उजवीकडचं 1-1 तास जे आहे ते पेरू नका, ते खाली ठेवा. आणि मग ते जर खाली ठेवलं तर मी जे BBF सांगितलं तसं तिथं सरी पाडून घ्या. म्हणजे जे तुरीच्या दोन्ही बाजूचं 1-1 तास खाली सोडलं आहे तिथं जर सरी पाडली बळीराम नागरानं किंवा डवऱ्याला दोरी बांधून, तर आपोआप तूरसुद्धा बेडवर येईल, वरंब्यावर येईल, आणि बाकीचं जे सोयाबीन आहे किंवा मूग आहे त्याला BBF पद्धत तयार होईल. मग ते आता तुम्हाला कसं करायचं मी सविस्तर माहिती याची सांगितली आहे. आपला जो परवाचा व्हिडिओ टाकला आहे सोयाबीन तूर लागवड पद्धत, याच्यामध्ये सविस्तर सगळं मिश्र पीक घेताना कसं अंतर ठेवायचं, BBF यंत्रानं कसं पेरू शकता, किंवा तुमच्या बैल तिफांना पेरायचं असेल आणि BBF करायचं असेल तर कसं करू शकता, त्याच्यात तूर लावायची असेल तर कसं 2 तास बाजूचे सोडायचे. फक्त माझा आता इथे सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्हाला तुरीच्या दोन्ही बाजूची 1-1 ओळ सोडावी लागेल, किंवा तिथं किमान 2.5 फूट अंतर राहिलं पाहिजे, तरच आपल्याला तुरीला बुडापासून फांद्या येतील आणि शेंडासुद्धा खुडू शकू. आणि जर जागा नाही सुटली तर खालून फांद्या येणार नाही, आणि शेंडा खुडला तर मग त्या सोयाबीन तुरीला झाकून टाकेल. तर या पद्धतीनं आपल्याला मग ती कोणती BBF पद्धत करायची, तुम्हाला ट्रॅक्टरनं पेरणी करताना दोन्ही बाजूचं 1-1 तास बंद करायचं सोयाबीनचं आणि मधलं तुरीचं पेरायचं, का बैल तिफांना पेरताना एक सोयाबीन पेरून घ्यायचं, परत दुसरं येताना पलटी करून येताना मध्ये तूर पेरायचे आणि दोन्ही बाजूचं 1-1 खाली ठेवायचं, असं करायचं की कोणत्या पद्धतीने करायचं ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार, जमिनीनुसार बघा. या पद्धतीमध्ये सुद्धा किमान तुमचं 2 ओळीतलं अंतर हे किमान 6.5-7 फूट मिश्र पिकामध्ये सुद्धा, किंवा 8 फूट 9 फूट 10 फूट जमिनीनुसार, जशी जमिनीची सुपीकता किंवा भारी जमीनमध्ये थोडंसं अंतर जास्त ठेवा आणि मध्यम जमिनीमध्ये थोडंसं अंतर कमी ठेवलं चालतं, पण 6 फुटापेक्षा कमी अंतरावर तूर यायला नको या मिश्र पिकामध्ये सुद्धा. त्यानंतर यामध्ये बघा, चिभाड जमीन जर असेल तर चिभाड जमिनीमध्ये तूर खूप मरते. याचं कारण आहे की तुरीच्या मुळाच्या बाजूला जर पाणी साचून राहिलं, ज्या वर्षी जास्त पाऊस पडतो तर चिभाड जमीन किंवा पानबसन जमीन जी आहे त्यामध्ये जास्त प्रमाणात तूर मरते. याचं कारण त्याला पाणी साचलेलं मुळाच्या बाजूला बिलकुल जमत नाही. मग जिथं पानबसन जमीन आहे, चिभाड जमीन आहे, किंवा आपण काय म्हणू ते जे काय शब्द आहेत, पाणी धरून ठेवणारी जमीन जी आहे, अशा ठिकाणी एक तर तूर लावण्याची शिफारस नाही. पण जर तुम्हाला लावायचीच असेल तर मग तुम्हाला तिथं बेडवर तूर लावावं लागेल. बेड करावं लागतील उंच, ट्रॅक्टरच्या बेड मेकरनं करा किंवा कशानं करायचे तर करा. 1.5 ते 2 फुटाचा उंच बेड झाला पाहिजे आणि त्याच्यावर मग तूर लागवड करा. लागलं थोडी खोल लावा तूर, 2-3 इंचावर लावली तरी चालेल, ती उगून येते. म्हणजे तुमचं चिबाड जमिनीत जर तूर लावली तर बेडवर लावली तर तुमचे मुळं जे आहे ते वरती बेडमध्ये राहतील आणि पाणी जे आहे ते सऱ्यात साचू शकतं साचलं तर.
बाकी इतर शेतकऱ्यांनी बेडवर लावण्याची फारशी आवश्यकता नाही. जर तुमचा निचरा चांगला होत असेल तर मग बेडवर तूर लावण्याची गरज नाही, तुम्ही आपलं सरळ सरळ जमिनीवर लावू शकता. तर आता आपण पाहूया तुरीच्या जातींची निवड. कोणत्या जाती आपल्या विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशासाठी चांगल्या आहेत. तर बघा, या तुरीच्या जातींमध्ये 2 प्रकारच्या जाती आहेत. पहिला प्रकार म्हणजे विद्यापीठानं संशोधन केलेलं आणि शिफारस केलेल्या जाती, विद्यापीठ संशोधित शिफारसीत जाती. आणि दुसरा म्हणजे ज्या खाजगी कंपन्या आहेत काही, त्यांनी स्वतः संशोधित केलेल्या जाती. तर मी जी शिफारस करतो ती नेहमी विद्यापीठानं शिफारसीत केलेल्या ज्या जाती आहेत त्यातल्या ज्या चांगल्या जाती आहे, अनेक जाती असतात विद्यापीठाच्याही, शेकडो जाती आहेत, त्यातल्या ज्या चांगल्या उत्कृष्ट जाती आहेत त्याची मी शिफारस करतो. तर अशा ज्या विद्यापीठ शिफारसीत जाती आहेत ते मी तुम्हाला एक एक जात सांगतो, त्याचा कालावधी सांगतो आणि त्याचे वैशिष्ट्य थोडक्यात. म्हणजे मी ज्या शिफारस करतोय त्या सगळ्याच जाती जवळपास मर रोगाला थोड्या सहनशील आहे. लाल तुरीमध्ये 716 सगळ्यात जास्त सहनशील आहे. पांढऱ्या तुरीमध्ये 711 सगळ्यात जास्त सहनशील आहे. उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा 716 आणि 711 पांढऱ्यामध्ये, ह्या उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा इतर जातींच्या तुलनेत चांगले आहे. तर बुस्टर 716, त्याला आपण नोटिफाईड व्हरायटी असल्यामुळे BDN 716 सुद्धा त्याला म्हणू शकतो आपण. तर 165 ते 70 दिवसाची ही व्हरायटी आहे. मर रोगाला सहनशील आहे, जास्त फांद्या करणारी आहे, अधिक उत्पादन देणारी आहे आणि डाळ याची सगळ्यात सुंदर होते. त्यानंतर बुस्टर तारा आहे, हिचा कालावधी 170 ते 180 दिवस आहे. ही सुद्धा अंशतः मर रोगाला, वांज रोगाला प्रतिकारक आहे, सहनशील आहे. विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी या ताराची सुद्धा लागवड होते. त्यानंतर बुस्टर 736 आहे, 175 ते 180 दिवस हिचा कालावधी आहे आणि ही सुद्धा मर रोगाला, वांज रोगाला सहनशील आहे. उत्पादन क्षमता हिच्यामध्ये सुद्धा चांगली आहे. आशा नावाची व्हरायटी आहे, 185 म्हणजे लेट आहे थोडी, 185 ते 190 दिवसाचं, ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे असे शेतकरी आशाचा विचार करू शकतात. तर या झाल्या लाल तुरीच्या जाती. त्यानंतर पांढऱ्या तुरीमध्ये 711, बुस्टर 711 ही मराठवाड्यामध्ये बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, त्यानंतर नगर आहे, लातूर, उस्मानाबादचा काही भाग आहे, तर इथे पांढरी तूर लागते. तर या भागासाठी सगळ्यात उत्तम 711 आपल्या बुस्टर कंपनीची, म्हणजे बुस्टर 711. तर ही 150 ते 155 दिवसाचा कालावधी आहे. थोडीशी लवकर येत असल्यामुळं उत्पादन क्षमता हिची लाल तुरीच्या तुलनेत थोडीशी कमी आहे, पण याच्यावर दुसरं पीकसुद्धा घेऊ शकतो. 716वर सुद्धा आपण दुसरं पीक घेऊ शकतो. तर या सगळ्या जाती ज्या आहेत ह्या झाल्या विद्यापीठानं संशोधन करून शिफारसीत केलेल्या जाती. आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कंपन्या ज्या आहेत, खाजगी कंपन्या आहेत. जसं आपलं बुस्टर प्लांट जेनेटिक्स आहे, आपण संशोधन आपलं चालू आहे, पण अजून आपल्या हाती पाहिजे तशी चांगली जात लागली नाही. सोयाबीनवर चालू आहे आपलं संशोधन मोठ्या प्रमाणात, उडदामुगावर चालू आहे, तुरीवर चालू आहे, हरभरा आहे, गहू आहे, सगळ्या पिकांमध्ये अनेक वर्षापासून संशोधन चालू आहे, पुढेही चालू राहील. मग जोपर्यंत आपल्याला ज्या बाजारात सध्या उपलब्ध जाते त्याच्यापेक्षा चांगली जात जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण शेतकऱ्यांपर्यंत ती देत नाही. तर असं संशोधन काही अनेक कंपन्या करतात. तर काही कंपन्यांच्या जाती शेतकऱ्यांच्या पसंतीच्या काही जाती आहेत. फक्त मी एकच विनंती करेल, शक्यतोवर तुरीचं घरचं बियाणं वापरू नका. तूर काही महाग बियाणं नसतं. ह्या सगळ्या जाती ज्या सांगितल्या मी तुम्हाला 300 रुपयाच्या दरम्यान, 200, 250, 250, 300 रुपयाच्या दरम्यान या खाजगी कंपन्यांच्या असो, नोटिफाईड असो. आता याच्या व्यतिरिक्त काही लोक त्याचं मार्केटिंग करतात आणि 500-600 रुपयाला बॅग विकतात, ते चुकीचं आहे, त्याला मी सहमत नाही. हायब्रिड तुरीचा तर फारसा प्रसार नाही, पण ज्या सिलेक्शन आहे, नोटिफाईड म्हणा किंवा सिलेक्शन आपण ज्याला म्हणू, तर त्या तुरीचे भाव 500-600 रुपये पॅकेट देणं उचित नाही. याचे हे 200, 250, 250, 300 रुपये भाव हे योग्य आहे. तर मग हे बियाणं जे आहे हे आपण शक्यतोवर पॅकेटमधलं किंवा म्हणजे पॅक बियाणं वापरलेलं चांगलं. घरचं बियाणं शक्यतोवर तुरीचं मी वापरू नका असं आपल्याला आव्हान करेल. याचं कारण असं आहे की तुरीमध्ये बघा की वेगवेगळ्या जाती लावतात प्रत्येक शेतकरी. कोणी घरचं लावते, कोणी बॅगचं लावते, कोणी नोटिफाईड लावते, कोणी कंपनीचं लावते. मग याच्यामध्ये काय होतं, तूर हे एक ऑफनली क्रॉस पॉलिनेटेड पीक आहे. म्हणजे तूर फुलात असताना समजा तुम्ही 716 लावली आहे आणि बाजूला दुसरी कोणीतरी 736 लावली आहे आणि त्याच्या बाजूला कोणी मारुती लावली आहे,
तर मग काय होतं, फुलोरा अवस्थेमध्ये असताना परागीकरण त्याचं होतं. म्हणजे मधमाशांच्या माध्यमातून, हवेच्या माध्यमातून, किडींच्या माध्यमातून मग त्याचं क्रॉसिंग होतं आणि आपोआप त्याच्या दुसऱ्या जाती तयार होतात. आणि मग ते बियाणं आपण जर पुढच्या वर्षी वापरलं, मग बघा तुम्ही घरचं बियाणं वापरताना आपल्याला लक्षात येईल की काही झाडांना फुलं आलेले असतात, काही झाडाला शेंगा लागलेले असतात, तर काही झाडाच्या शेंगा निब्बर झालेले असतात. असं का होतं? कारण त्या वेगळ्या व्हरायट्या तयार झाल्या, आपोआपच तयार झाल्या. नैसर्गिकरित्या पोलिनेशन झालं, क्रॉस पोलिनेशन झाल्यामुळं त्या जाती तयार झाल्या. त्यामुळं चांगल्या कंपनीचं, नामांकित कंपनीचं बियाणं जर आपण वापरलं तर ते आयसोलेशन मेंटेन करतात. आयसोलेशन म्हणजे त्या सीड प्रोडक्शनच्या प्लॉटपासून 500 मीटरपर्यंत दुसरं जात नको वगैरे, अशा सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. किंवा असलाही तर त्या जातीचा असला पाहिजे, किंवा थोडंसं जवळ असलाही तर त्या काही लाईन्स त्या बीजोत्पादनामधून काढून टाकता आल्या पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर केल्या तर मग प्युरिटी मेंटेन होते, सारखं एका सोबतच येणारं पीक तुरीचं आपल्याला मिळतं. त्यामुळे शक्यतोवर तुरीचं घरचं बियाणं न वापरता चांगल्या गुणवत्तेचं, चांगल्या कंपनीचं, नामांकित कंपनीचं बियाणं जर वापरलं तर आपल्याला त्याचा फायदा होतो. आता बीज प्रक्रिया. आता बीज प्रक्रियेबद्दल मी नेहमी सांगतो की 3 प्रकारच्या बीज प्रक्रिया असतात. पहिले रासायनिक बुरशीनाशक जर लावायचं असेल तर ते लावू शकता तुम्ही. रासायनिक बुरशीनाशकामध्ये थायरम आहे, किंवा विटावॅक्स आहे, किंवा कार्बेंडायझिम + मँकोझेब साफ आहे. हे झाले रासायनिक बुरशीनाशकं. याचं प्रमाण आहे 2.5 ते 3 ग्रॅम प्रति किलो. हे बियाणेद्वारे पसरणारे जे रोग आहे याच्या नियंत्रणासाठी आपण वापरू शकतो. हे तुम्हाला बीज प्रक्रिया करायची तर तुम्ही आधी रासायनिक बुरशीनाशकाची करा. त्याच्यानंतर जर तुम्हाला बीज प्रक्रिया करायची तर मग रिहान्सची बीज प्रक्रिया करा. सोयाबीनला आपण 3 मिली सांगतो, पण तुरीला 5 मिली आपण वापरायला हरकत नाही. उडीद, मूग, तुरीला 5 मिली रिहान्स, साधारणतः 3 ते 5 मिली पाण्यासोबत तेवढं घ्यायचं. आधी रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची, नंतर रासायनिक कीटकनाशकाची बीज प्रक्रिया. याचा फायदा काय होतो रासायनिक कीटकनाशकाच्या बीज प्रक्रियेचा, रिहान्सचा? जसं आपण सोयाबीनमध्ये पाहिलं, रिहान्स लावल्यामुळं खोडकिडा आणि चक्रभुंग्याला सुरुवातीचे 30 दिवसापर्यंत तरी आपण चांगलं कंट्रोल करू शकतो. तर तुरीमध्ये तर खोडकिडा, चक्रभुंगा येत नाही, पण तुरीमध्ये जमिनीतले उपद्रवी किडे, वानू आहे, किंवा हुमणी आहे, किंवा अजून काही उपद्रवी किडे आहेत, किंवा सुरुवातीला येणारे किडे त्याच्यावर 30 दिवसापर्यंत बाहेरून, तर या किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपण तिथं लावायचं तर लावू शकता. वाण्याचा याचा जास्त त्रास असेल तर लावा. मी काय जेवढं सोयाबीनला मी आग्रहानं सांगतो की त्याला लावाच नक्की, तसं तुरीला फार आग्रह माझा नाही आहे. तुम्हाला लावायचं असेल तर लावा, नाही लावलं तरी चालेल. त्याच्यानंतर जीवाणू म्हणजे नत्र मिळून देणारे जीवाणू असतात, स्फुरद मिळून देणारे जीवाणू असतात, पालाश मिळून देणारे जीवाणू असतात, जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा असतं. तर याची बीज प्रक्रिया आपण शेवटी करायची. नत्र मिळून देणारे तुरीला रायझोबियम आहे, स्फुरद मिळून देणारं PSB आहे, पालाश मिळून देणारं KMB आहे, आणि जैविक बुरशीनाशक जर म्हटलं तर ते आहे ट्रायकोडर्मा. तर यापैकी तुम्हाला जे करायचं ते 2.5 ते 5 मिली किंवा 5 ग्रॅमपर्यंत प्रति किलो बियाण्याला आपण हे लावू शकता. जर आपल्या शेतामध्ये उबळते मर रोग येतोय असं जर असेल तर ट्रायकोडर्मा लावलेलं बीज प्रक्रिया, ट्रायकोडर्माची सगळ्यात शेवटी, आधी रासायनिक बुरशीनाशक, कीटकनाशक आणि शेवटी ट्रायकोडर्मा लावलेलं आपल्याला फायदाच आहे. पण फक्त बीज प्रक्रिया करून चालणार नाही. ट्रायकोडर्माचं आपल्याला नंतर ड्रेंचिंगसुद्धा करायचं आहे मर रोग टाळण्यासाठी, पण तोपर्यंत आपण बीज प्रक्रिया करायला हरकत नाही. बाकी PSB, KMB किंवा रायझोबियम तुम्हाला लावू शकलात तर लावा, नाहीतर रासायनिक आपल्या शेणखतामध्ये टाका आणि ते शेणखत नंतर फेकून द्या. ट्रायकोडर्मा त्यात टाकू शकता, नंतर फेकू शकता. तर या पद्धतीनं बीज प्रक्रिया आपण तिथे करू शकतो. आता लागवड करताना आपण बऱ्याच शेतकऱ्यांची प्रश्न आहे की आपल्याला कुठे डुकराचा त्रास आहे, कुठं अजून काही वन्य प्राण्यांचा त्रास आहे, आणि तूर लावल्यानंतर ते उकरतात, खातात. तर यासाठी मी मागच्या वेळेससुद्धा सांगितलं होतं कार्बोफ्युरॉन, म्हणजे याचं फ्युरी किंवा फ्युरॅडॉन अशी व्यापारी नावं आहे. अत्यंत जहाल हे कीटकनाशक आहे, ग्रॅन्युल्स आहे, ते पावडर आहे. तर कार्बोफ्युरॉन साधारणतः एकरी 1 किलो जर आपण लागवड करताना, जिथं डुकरांचा वगैरे त्रास जास्त आहे अशा ठिकाणी लागवड करताना एकरी 1 किलो कार्बोफ्युरॉन वापरू शकता. त्याला कसं वापरायचं?
ज्या काचाच्या बाटल्या असतात आपल्या औषधाच्या त्यात ते टाकायचं आणि त्याच्या झाकणाला छोटं बारीक छिद्र करायचं आणि बी टाकल्यानंतर त्याच्या बाजूला किंवा त्याच्या वर जरी टाकलं तरी काही फरक पडत नाही. तर कार्बोफ्युरॉन एकरी 1 किलो आपण तिथे वापरू शकता. त्याचा वाससुद्धा भयंकर असतो. त्याला हाताळताना खूप काळजी घ्या. अत्यंत जहाल किंवा अत्यंत विषारी हे औषध आहे कार्बोफ्युरॉन. हे आपण एकरी 1 किलो जर वापरलं तर याचा त्रास आपला कमी होईल. आता हे झालं, लागवड झाली आपली, सगळं झालं, बीज प्रक्रिया झाली, जात निवडली, त्याला बीज प्रक्रिया केली, लागवड केली आणि नंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरळणी. आता विरळणी म्हणजे काय की जास्तीचे झाडं आपल्याला उपटून टाकायचे. जास्तीचे म्हणजे किती उपटायचे, किती ठेवायचे, तर 2 झाडात 1 फूट, कमीत कमी 1 फूट अंतर, जास्तीत जास्त 2 फूट राहील एवढं. म्हणजे रँडमली तुम्हाला 1 फूट ठेवायचं तर कुठं 1.25 फूट येईल, कुठं 1.5 फूट येईल, कुठं आधीच झाडं जळून गेले तर 2 फुटावर येईल. तर 2 फुटापर्यंत जरी झाड राहिलं तर चिंता करू नका, त्याला फांद्या जास्त येतील. तर 1 ते 2 फूट एवढं अंतर राहील असं अंदाजे झाडं ठेवायचे. बाकीचे सगळे उपटून टाकायचे. पेरणीनंतर साधारणतः 25 दिवसानं, लागवडीनंतर 25 दिवसानं, 25 ते 30 दिवसाच्या मध्ये, जास्त त्याच्यापेक्षा लवकरही नको आणि उशिरा तर बिलकुलच नको. आता हे 30 दिवसालाही समजा 25 लाही तुम्हाला विरळणी जेव्हा करायची तेव्हा तुम्हाला नवीन पहिल्याच वेळेस जर तुम्ही हे करत असाल तर तुमची इच्छा होणार नाही, मन होणार नाही. याचं कारण की आपण झाडं लावणारे माणसे, उपटणारे नाही आहे. पण इथं आपल्याला उलटं करायचं आहे की ते फांद्या खालून आल्या पाहिजे, भरपूर फांद्या आल्या पाहिजे. त्यासाठी विरळणी करून 2 झाडातलं अंतर 1 ते 1.5-2 फूटपर्यंत राहील एवढे झाडं ठेवायचे. बाकीचे उपटून टाकायचे आणि जेव्हा आपण झाडं उपटू आणि जे झाडं ठेवू, जे झाडं राहिले 1 फुटावर त्याचा शेंडा खुडून घ्यायचा. सोबतच करायचं आहे. 25 दिवसाला विरळणी आणि पहिला शेंडा खुडणे हे सोबत करायचं आहे. तर झाडं का उपटायचे, 1 फुटावर, 1.5 फुटावर, 2 फुटावर का ठेवायचे? बुडापासनं फांद्या लागल्या पाहिजे, जास्तीत जास्त फांद्या लागल्या पाहिजे. डेरेबाज झाड असलं पाहिजे. मी व्हिडिओमध्ये काही फोटो टाकलेत, तुम्ही ते झाड पहा. त्याला बुडापासनं फांद्या आहेत, बिलकुल असे सगळे बाण निघाल्यासारखे सगळे फांद्याच फांद्या आहेत. अशा झाडाला तुम्हाला ते उपटायला शक्य होत नाही. ते कुऱ्हाडीनं खोडं तोडावं लागतात, एवढे त्याचे खोडं आणि पूर्ण झाड मजबूत होतं आणि मोठ्या जास्तीत जास्त फांद्या लागतात. तर विरळणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शेंडा खुडल्यानंतर पावसाळी ढगाळी वातावरण जर असेल तर साधं बुरशीनाशक कोणतंही, त्याच्यावर एक मँकोझेब, कार्बनडायझिम, कोणतं तरी एक साधं बुरशीनाशकाचा फवारा द्या. आणि जर उघाड असेल, स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तर नाही जरी दिला तरी चालेल. तर हे विरळणी करणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर तणनाशकांचा वापर. आता 2 प्रकारचे तणनाशक, आपण तणनाशकाचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला सविस्तर तणनाशकाबद्दल मी माहिती सांगितली आहे. 2 प्रकारचे तणनाशक आहेत. प्री इमर्जन्स, तण उगवण्यापूर्वी, पेरणीच्या मागे, पेरणी झाल्याबरोबर त्याच्या मागे किंवा 48 तासात, त्याला प्री इमर्जन्स म्हणतात. तण उगवण्यापूर्वी जर फवारलं तर ते बियाला उगू देत नाही. तणाचं बी उगवल्याबरोबर त्याला मारते, उगवल्याबरोबर मारते. साधारणतः 25-30 दिवसापर्यंत याचं चांगलं उत्तम कंट्रोल मिळतं. प्री इमर्जन्स प्रकारचं आहे. दुसरं पोस्ट इमर्जन्स, म्हणजे काही प्रमाणात तण उगवलेलं असलं तरी त्यालाही मारेल आणि काही प्रमाणात बी असलं तर त्यालाही पुढच्या 25-30 दिवसापर्यंत कंट्रोल करेल. असे 2 प्रकारचे तणनाशक आहेत. सोयाबीनचे तणनाशक आहेत. जसं प्री इमर्जन्समध्ये आपल्याला मॅक्स, सुमिटोमो कंपनीचं मॅक्स, हा मध्यम जमीन असेल तर 80 मिली प्रति एकर आणि भारी जमीन असेल तर 100 मिली प्रति एकर पेरणी किंवा लागवड झाल्याबरोबर त्याच्या मागे किंवा 48 तासात दुसऱ्या दिवशीपर्यंत फवारू शकता. किंवा स्ट्रॉंग आर्म हे सोयाबीनचं तणनाशक आहे. मॅक्ससुद्धा सोयाबीनचं तणनाशक आहे. पण मॅक्स तुम्ही एकरी 80 ते 100 वापरू शकता. स्ट्रॉंग आर्म सोयाबीनला शिफारस त्याची 12.4 ग्रॅम प्रति एकर आहे. तर हे 12.4 ग्रॅम आपल्याला तुरीमध्ये वापरायचं असेल, निखळ तूर जर असेल तर ते तुम्ही 1.25 एकरात वापरा. किंवा सोयाबीन तूर असेल तरी 1.25 एकरात वापरा, थोडंसं कंट्रोल कमी मिळेल. किंवा मग तुरीचं तसं सोडून द्या, सोयाबीनमध्ये 12.4 ग्रॅमनं मारून घ्या आणि राहिलेल्या तुरीच्या याच्यात थोडासा डोस कमी करून मग वापरू शकता. सोयाबीनचे तणनाशकं तुरीमध्ये थोडासा डोस कमी करून वापरायला हरकत नाही, चालतात. हे झालं प्री इमर्जन्स, मॅक्स किंवा तुमचं स्ट्रॉंग आर्म. आता पोस्ट इमर्जन्स आहे शक्यत, त्याचा तुरीमध्ये डोस आहे 60 मिलीचा, सोयाबीनला 80 मिलीचा आहे. पण तूर जर असेल तर 60 मिली वापरा. किंवा तुरीच्यात असं सोडून द्या, सोयाबीनचा 80 मिलीनं वापरून घ्या आणि तुरीमध्ये फक्त 60 मिलीनं वापरा. इमेजाथायपर आहे 300 मिली प्रति एकर त्याचा डोस आहे.
तसा एकरी सोयाबीनसाठी पण तूर जर असेल तर 250 मिली, म्हणजे पंपाला 10 पंप जर आपण करत असाल तर 25 मिली इमेजाथॅपर म्हणजे परशूट हे सुद्धा आपण वापरू शकता. याच्यापैकी कोणतं तणनाशक वापरायचं ते तुम्ही ठरवा. अधिक माहिती आपल्याला तणनाशकाचा जो व्हिडिओ त्यात तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. हे झालं तणनाशक, तण नियंत्रण. खत व्यवस्थापन. तुरीची मुळं भरपूर असतात, स्ट्रॉंग असतात, त्यामुळे जमिनीतल्या सगळ्या थरातलं जे अन्नद्रव्य आहेत ते शोषण करतात. मग या तुरीला शिफारस खतांची जर आपण पाहिलं, म्हणजे तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 2-3 बॅग देऊ शकता, किंवा DAP एकरी 1 बॅग देऊ शकता, 12-32-16 किंवा 14-35-14 हेही देऊ शकता. लागवडीबरोबर द्या, किंवा 15 दिवसानं, 1 महिन्यानं, किंवा 1.5 महिन्यानं असंही दिलं तरी चालतं. याचं कारण हे जास्त कालावधीचं पीक आहे. आपण कापसाला म्हणतो की नाही, पहिला डोस हा लागवडीच्या आधी किंवा लागवडीबरोबरच. कापूस जरी जास्त दिवसाचं पीक असलं तरी त्याला सुरुवातीपासून वाढ त्याची जोरात असते, आणि फ्लावरिंग त्याचं जे आहे ते 40 दिवसाला 45 दिवसाला येतं. तुरीला फुलं पार 100 दिवसानंतर येतात, किंवा 90 दिवसाला 80 दिवसाला येतात. तर त्यामुळं याला तुम्ही 1 महिन्यापर्यंत जरी खत दिलं चालते, कोणतंही खत द्या, आणि फार तुम्हाला खर्च करायचा नसेल तर नाही जरी खत दिलं तर चालतं. मी असं शास्त्रीयदृष्ट्या म्हणणं योग्य नाही, पण माझा अनुभव असा आहे की फारसा फरक खतं देऊन पडलेला नाही. आपण द्यायचं तर द्या, स्फुरदयुक्त खत द्या, थोडाफार पाला दिला तरी चालेल. कारण आपण जे फवारण्या करणार आहे त्यात आपण विद्राव्य खतं वापरणार आहे, ते जास्त इफेक्टिव्ह आपल्याला राहतील. जर तुम्ही करू शकत असला तर पेरणीसोबत, पेरणीच्या आधी किंवा पेरणीनंतर 1-1.5 महिन्यापर्यंत कधीही खत देऊ शकता, स्फुरदयुक्त खत द्या. त्यानंतर पाणी व्यवस्थापन. हे अत्यंत साधा पण फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तूर आणि हरभरा हे पिकं अशी आहेत की त्याला भर फुलात जर तुम्ही पाणी दिलं तर मोठ्या प्रमाणात फुलं गळतात. जेव्हा ताण बसलेला असतो कोणत्याही पिकाला, जेव्हा ताण बसतो आणि त्यानंतर पाणी दिलं जातं किंवा पाऊस पडतो तेव्हा फुलगळ मोठ्या प्रमाणात होते. तर तुरीमध्ये आणि हरभऱ्यामध्ये हे जरा प्रमाण जास्तच आहे. म्हणजे ताण बसलेला असला, नंतर पाणी जर दिलं आणि पीक तेव्हा भर फुलात असेल तर मोठ्या प्रमाणात फुलगळ होते. तर त्यासाठी तुरीला शक्यतोवर ठिबकवर असेल तर पाण्याचा ताणच पडू देऊ नका, थोडं थोडं पाणी देत राहा. आणि जर ठिबक नसेल तर मग तुरीला पाण्याची गरज असेल तर फुलाच्या सुरुवातीला एखाद दुसरं फूल दिसायला लागलं की लगेच पाणी देऊन द्या. आणि दुसरं पाणी शक्यतोवर फूल सगळं संपत आलं, म्हणजे 2-5% फुलं आहे, बाकी सगळ्या शेंगा लागले आहेत, तर दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये दुसरं पाणी. भर फुलात शक्यतोवर पाणी द्यायचं नाही. किंवा मग तुम्हाला पाणी द्यायचं असेल तर पाणी कमी पडू देऊ नका, त्याला ताण बसू देऊ नका. ताण बसून पाणी जर दिलं गेलं तर फुलगळ मोठ्या प्रमाणात होते. दांडानं पाणी जेव्हा देतो आपण तेव्हा ताण बसूनच पाणी बसते. त्यामुळं दांडानं पाणी देताना फुलाच्या सुरुवातीला आणि फुलाच्या शेवटी. त्यामुळं आपण म्हणतो की हलक्या जमिनीत तुरीची लागवड करू नका, कारण त्याला पाण्याची गरज पडते. पाण्याची गरज पडली, पाणी दिले की फुलं गळतात, परत वाढते, परत दुसरा बार थोडासा येतो. तर मध्यम किंवा मध्यम भारी जमिनीमध्ये फुलाच्या सुरुवातीला आणि फुलाच्या शेवटी भर फुलात पाणी देणं टाळा. त्यानंतर कीड आणि रोग व्यवस्थापन. तर किडीमध्ये तुरीवर पानं गुंडाळणारी अळी येते, जी पानं गुंडाळून ती आत बसते. त्यानंतर शेंगा पोखरणारी अळी, हेलिओथिस जी आहे, घाटी अळी हरभऱ्याची किंवा कापसाची बोंड अळी ज्याला म्हणतो आपण, ती शेंगा पोखरणारी अळी आहे. शेंगमाशी, जे मुकन शेंग होतात, दाणे होतात, ती शेंगमाशीसुद्धा आहे. अशा अनेक किडी आहेत. त्यानंतर रोगामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोग म्हणजे मर रोग. आपण त्याला उबळणं म्हणतो, कोणी उधळणं म्हणते. तूर लागवडीनंतर फुलोऱ्यात आल्यापासून जे झाडं मरतात, बसतात, उबळतात, उधळतात. तर हा रोग का येतो, याचे कारणं काय आहेत? 2 गोष्टी आहेत. जमिनीमध्ये बुरशी असते. ही बुरशी फ्युजेरियम विल्ट नावाची बुरशी जी आहे ही मुळांवर जाते आणि मुळं कुजतात, आणि मुळं कुजल्यामुळं मग झाड मरते. तर या बुरशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे ट्रायकोडर्माचा वापर. बीज प्रक्रियेमध्ये करा, नंतर 1-2 पाऊस पडले जुलै महिन्यात ड्रेंचिंग करा, शेणखतामध्ये टाकून जर दिलं, शेणखत फेकून द्या. असं वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रायकोडर्माचा वापर आपण करू शकतो. सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात चांगला उपाय तोच आहे. रासायनिक बुरशीनाशकं आहेत पण त्यांना जास्त दिवसापर्यंत त्याची परिणामकारकता राहत नाही. फक्त ट्रायकोडर्मा हा चांगल्या गुणवत्तेचा आणि फ्रेश असावा. आणि मला सांगायला आनंद होतो आहे की आपल्या असंख्य शेतकऱ्यांचा अनेक वर्षापासून आग्रह होता की आपलं बूस्टरचा ट्रायकोडर्मा आणा. तर आपण यावर्षी
जुलैच्या सुरुवातीला आपला ट्रायकोडर्मासुद्धा बाजारात उपलब्ध होईल. इतरसुद्धा मी आपला जरी आहे तरी इतर जे चांगले ट्रायकोडर्मा आहे त्याचीसुद्धा शिफारस करेल. त्या ट्रायकोडर्माचं डेंचिंग जर आपण केलं तर आपल्याला मर रोगाला जे फ्युजारियम विल्ट आहे त्याच्यापासून आपल्याला बऱ्यापैकी तिथं कंट्रोल मिळतं. 100% कंट्रोल कशानंच मिळत नाही, पण त्यातल्या त्यात आपल्याला तिथं चांगलं कंट्रोल मिळतं. आता हे फ्युजारियम बुरशी आहे, पण दुसरं मर रोगाचं कारण म्हणजे मूळकूज, पाणी साचून मूळकूज होते. मी जसं आधी सांगितलं की चिभाड जमीन जर असेल, पानबसन जमीन म्हणजे पाणी धरून ठेवणारी जमीन जर असेल तर तिथं पाणी साचल्यामुळं मुळं कुजतात आणि मग झाडं मारतात. तर मग अशा पानबसन किंवा चिभाड जमीनमध्ये बेडवर तूर लावायची. त्यामुळं मग तुमची मूळकूज तिथे म्हणजे पाणी जर साचलंही तर सऱ्यात साचलं. तुमच्या वरती बेडच्या वर जे मूळ असतात तिथे पाणी नाही साचलं तर ते तिथं वाचू शकतं. त्यानंतर फायटोप्थेरा करपा हा सुद्धा एक रोग आहे आणि स्टेम कॅन्कर, खोडावर जखमा होतात. त्यातल्या त्यात वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात हे प्रमाण थोडंसं जास्त आहे स्टेम कॅन्करचं. खोडावर जखम होते आणि तिथून झाड मग हवा आल्यानंतर मोडतं किंवा ती जखम वाढते आणि त्याला मग शेंगा कमी लागतात. तर या रोगाचं नाव आहे स्टेम कॅन्कर. तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला स्टेम कॅन्करच्या नियंत्रणासाठी ब्ल्यू कॉपर ऑक्सिक्लोराईडचा खोडावर फवारा द्यायचा आहे. खोडावर जर जास्त प्रमाण असेल, वाढत असेल तर खोडावर कॉपर ऑक्सिक्लोराईडचा फवारा द्यायचा आहे. वांज रोग आहे. वांज रोग म्हणजे झाडाला त्याला शेंगाच लागत नाही असा वांज रोग आहे. तर काही जाती त्याला जास्त बळी पडणार आहे. जसं मारुती आहे, खूप जुनी जात आहे पण वांज रोगाला जास्त बळी पडते. त्यामुळं मी मारुतीची तुम्ही पहा कधी शिफारस करत नाही. मर रोगालाही खूप बळी पडते, वांज रोगालाही बळी पडते. त्यामुळं अशा जातींची लागवड न करता मग मी तुम्हाला ज्या जाती सांगितल्या त्या वांज रोगाला बळी पडणाऱ्या नाही आहेत, अशा जातीची आपण लागवड करू शकतो. त्यानंतर सगळ्यात मोठं, आपण सगळं व्यवस्थित केलं आहे, सगळं व्यवस्थापन चांगलं केलं आहे, पण धुवारी म्हणजे धुई म्हणजे पावसाळ्याचा पाऊस संपल्यानंतर, पावसाळा संपल्यानंतर जेव्हा पाऊस पडतो तर दुसऱ्या दिवशी धुवारी येते, फॉग येते, धुई येते आणि ज्या तुरी फुलोऱ्यात आहेत अशा तुरीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. फुलोऱ्यात असलेल्या तुरीची फुलगळ मोठ्या प्रमाणात होते. आता याच्यामध्ये सुद्धा बघा बरेच वेळेस शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होते. तुरीच्या जाती ज्या आहेत त्यांचा कालावधी वेगवेगळा असतो. समजा लवकर येणारी तुरीची जात आहे, धुवारी जर लवकर आली तर ती लवकर येणारी जात जर फुलोऱ्यात असेल आणि तेव्हा जर धुवारी आली तर त्या जातीचं खूप मोठं नुकसान होईल. पण तेव्हाच उशिरा येणारी जात आहे की तिला फुलं नाही आहेत तर तिचं नुकसान कमी होईल. याच्या उलटं समजा उशिरा धुवारी आली तर लवकर येणारी जात फुलं होऊन तिच्या शेंगा तयार झाल्या तर तिची सुटका होऊन जाईल. पण मध्यम कालावधीची किंवा उशिरा येणारी जात आहे आणि ती फुलात जर असेल तर धुवारी आल्यामुळे तिचं नुकसान जास्त होईल. त्यामुळे या जातीसुद्धा मी सांगतोय तर त्याची ही गोष्ट फार लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस मी सांगितलेली जात ती फुलोऱ्यात असताना धुवारी आली तर तिचं उत्पादन थोडं कमी येऊ शकतं, थोडं किंवा अधिकही कमी येऊ शकतं. पण हे सातबाद आहे, हे लक आहे, हे निसर्गाच्या हातात आहे, आपल्या हातात काही नाही आहे. कोणत्या जातीचं परफॉर्मन्स कसं दिसेल, धुवारी आली तेव्हा जी जात फुलोऱ्यात असेल त्या जातीचं नुकसान होईल, त्या जातीचं उत्पादन कमी होऊ शकतं. तर अशा परिस्थितीमध्ये पण आपल्याला धुवारीपासून होणारं नुकसान जे आहे ते आपण कमी करू शकतो. ते कसं कमी करू शकतो? आपल्याला धुवारी कधी येते माहीत आहे. पावसाळा संपल्यानंतर जेव्हा पाऊस पडतो त्याच्या दुसऱ्या दिवशी धुवारी येते. मग ते काही तुमच्या गावातच पाऊस पडला पाहिजे असं नाही. आजूबाजूला कुठं जरी पाऊस पडला, जवळपास कुठं जरी पडला तर आपल्याला समजतं. तर तेव्हा म्हणजे ज्या दिवशी पाऊस पडेल त्या दिवशी रात्री उशिरा शेतात जायचं आणि एका एकरात 2-3 ठिकाणी धुपट करायचं. ओला कचरा आणि कोरडा कचरा जाळून द्यायचा, पेटून द्यायचा. किंवा सकाळी लवकर 5 वाजता शेतात जायचं आणि धुपट करायचं शेतात, धुऱ्यावर मध्ये जिथं जागा असेल तिथं. मग या धुपटाचं काय होईल की त्याचा एक थर पूर्ण शेतामध्ये असा चादरीसारखा थर त्या पिकावर राहील आणि धुवारीपासून होणारं नुकसान ते काही प्रमाणात टाळता येऊ शकते. धुपट जर शेतात केलं, कोणत्याही पिकासाठी लक्षात ठेवा, धुवारीपासून जे नुकसान होतं म्हणजे धुईपासून किंवा फॉगपासून जे नुकसान होतं ते नुकसान कमी करण्यासाठी रात्री उशिरा शेतात धुपट करणे हा एक सोपा आणि चांगला पर्याय आहे. याच्यापेक्षाही चांगला प्रभावी पर्याय मी तुम्हाला सांगतो. म्हणजे त्यांना नुकसानच होणार नाही किंवा खूप अत्यल्प नुकसान होईल असा प्रकार म्हणजे
धुवारी आल्यानंतर त्या दिवशी सकाळी लवकर म्हणजे 7-8च्या आधी नुसत्या पाण्याचा फवारा त्या पिकावर जर दिला, बोरचं किंवा विहिरीचं ताजं पाणी, हौदातलं साठवलेलं पाणी नाही, बोरचं किंवा विहिरीचं ताजं पाणी म्हणजे ते कोमट असते आणि त्याचा जर आपण फवारा दिला तर धुवारीपासून कोणत्याही पिकामध्ये नुकसान आपण खूप कमी करू शकतो, म्हणजे टाळू शकतो, नुकसान मोठ्या प्रमाणात टाळू शकतो. तर हे धुवारीपासून उपाय आहे. त्यानंतर फवारणी व्यवस्थापन. तुरीसाठी आपण जवळपास सगळेच शेतकरी 2-3 फवारे घेतात कीटकनाशकाचे, अळीनाशकाचे. पण मला इथं विनंती करायची आहे की तुम्ही अळीनाशक तर फवारताच, तर यामध्येच तुम्हाला असं विद्राव्य खतं आणि संजीवक वापरा की ज्याच्यामुळं तुमचं उत्पादन 1.5 पट वाढू शकतं. पहिला फवारा तुरीला द्यायचा आहे तो म्हणजे कळी अवस्थेमध्ये. कळी अवस्थेमध्ये तुम्हाला जे अळीनाशक घ्यायचं ते घ्या. त्याला 2-3 पर्याय मी सांगेल. आपलं तुमचं इमामॅक्टिन बेन्झोएट आहे किंवा आपलं पांडा सुपर आहे किंवा सरेंडर आहे किंवा अजून आपण त्या वेळेला अजून काय काय चांगलं कीटकनाशक आहे ते सांगू. अळीनाशक घ्या. त्यासोबत फुलाची संख्या वाढण्यासाठी कळी अवस्थेमध्ये 12-61-0 हे विद्राव्य खत घ्या. झेप हे संजीवक घ्या. फुलाची संख्या मोठ्या प्रमाणात प्रचंड वाढेल, फुलगळ कमी करेल. आणि अजून त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं झिंक EDTA हे घ्या पहिल्या फवाऱ्यामध्ये कळी अवस्थेमध्ये. झिंकचं कार्य काय, मादी फुलांचं प्रमाणात ते नर फुलांचं रूपांतर मादी फुलात करते. म्हणजे तुरीला नर फुलं मादी फुलं असतात, नर फुलाची शेंगा लागत नाही. पण झिंक EDTA जर फवारलं तर मादी फुलांची संख्या वाढते आणि मादी फुलांची संख्या वाढली त्यानंतर 12-61-0 झेपमुळं अजून फुलांची संख्या वाढली तर आपलं उत्पादन वाढणार. दुसरा फवारा हा भरपूर फुलं असताना, पिवळं सगळं शेत असताना घ्या. त्यामध्ये आपण आता मादी फुलाची संख्या वाढवली तर त्याला पॉलिनेशन चांगलं व्हावं, परागीकरण चांगलं व्हावं, त्यासाठी बोरॉन घ्या. त्यात 20% 20 ग्रॅम बोरॉन. त्यानंतर त्यासोबत आपण तिथे गजब घेऊ शकता, एक संजीवक. फुलांची संख्या अजून वाढावी, फुलगळ कमी व्हावी त्यासाठी. त्यासोबत आपण परत शेंगमाशीसाठी लॅम्बडा साहेलोथ्रिन, कराटे किंवा रेज किंवा आलिका हे घेऊ शकता. आणि एक अळीनाशक हा दुसरा फवारा. तिसरा फवारा दाणा भरण्याच्या अवस्थेमध्ये दाण्याचा आकार वाढावा यासाठी आपल्याला तिथं भरारी घ्यायचं आहे. 5 मिली भरारी दाण्याचा आकार आणि वजन वाढण्यासाठी. 13-0-45 किंवा ताण बसलेला असला तर 13-0-45, नाही तर बिग पी घ्यायचं तिथं. आणि त्यासोबत मग आपल्याला अळीनाशक घ्यायचं. तर असे 3 फवारे. अळीचा अटॅक एखाद्या वर्षी जास्त असला तर आपल्याला 4 किंवा एखाद्या वेळेस काम पडलं तर 5 फवारे द्यावे लागू शकतात. पण 3 फवारे हे असे याच पद्धतीनं या स्टेजला जर दिले तर आपलं निश्चित उत्पादन वाढू शकतं. तर मंडळी, हे झालं सगळं तुरीचं व्यवस्थापन. मी तुम्हाला सविस्तर सगळी माहिती दिली आहे.